हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 6वी पाठ क्रमांक 11 मीनूचा जलप्रवास या पाठाचे स्वाध्यायलेखन पाहूया. स्वाध्यायलेखन करण्याआधी आपण कठीण शब्दार्थ पाहूया. जलप्रवास म्हणजे पाण्यातील प्रवास. मासोळी म्हणजे लहान मासा. मुसळधार म्हणजे फार जोराचा. लोंढे म्हणजे खूप लोट. चक्कर मारून म्हणजे भटकून फिरून. डोळे विस्फारणे म्हणजे डोळे मोठे करणे. भक्ष्य म्हणजे शिकार. यानंतर आपण स्वाध्यायलेखन पाहूया. प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. 1 किंवा 2 वाक्यात आपल्याला उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे, मीनू मासोळी कुठे राहायची? मीनू मासोळी जी आहे ती कुठे राहायची? तर कुठेच्या ऐवजी आपलं काय पाहिजे? उत्तर पाहिजे. मीनू मासोळी नदीमध्ये माशांच्या समूहात राहायची. नदीमध्ये दुसरे अजून छोटे छोटे जे मासे होते त्या माशांच्या समूहामध्ये ती राहायची. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, मीनूला समुद्र का बघायचा होता? मीनूला समुद्र बघायचा होता कारण समुद्र हा नदीपेक्षा खूप मोठा व खोल असल्यामुळे कुतूहलाने मीनूला समुद्र बघायचा होता. म्हणजे तिला एक मनामध्ये तिच्या एक जिज्ञासा होती, आवड होती की तिला समुद्र जो आहे तो खूप मोठा असतो नदीपेक्षा आणि तो खोल असतो. हे पाहण्यासाठी, किती खोल आणि किती मोठा असतो हे पाहण्यासाठी मीनूला काय करायचं होतं? समुद्र बघायचा होता. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, नदीचे पाणी गढूळ का झाले? एक दिवस मुसळधार पाऊस पडू लागला. जमिनीवरून पाण्याचे लोंढे व्हायला लागल्यामुळे नदीचे पाणी गढूळ झाले. जमिनीवरून पाण्याचे लोंढे वाहिल्यामुळं जमिनीवरची जी माती आहे ती माती पाण्यात मिक्स होते आणि ते माती पाण्यासोबत वाहत जाते आणि ती काय होते? नदीला जाऊन मिळते. आणि म्हणून नदीच्या पाण्याचा जो रंग आहे तो रंग कसा वाटतो? गढूळ वाटतो, कारण त्याला मातीचा रंग प्राप्त होतो. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, खडकावर फुललेल्या फुलांचे रंग कोणते होते? खडकावर जे फुलं फुललेली होती त्या फुलांचे रंग कोणते होते? तर लाल, गुलाबी, अंजिरी हे खडकावर फुललेल्या फुलांचे रंग होते. अंजिरीचा अर्थ सुद्धा लालच होतो. लाल, गुलाबी, अंजिरी हे खडकावर फुललेल्या फुलांचे रंग होते. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, समुद्राच्या खोलवर अंधार का असतो? तर समुद्राच्या तळाशी प्रकाशाला पोहोचता येत नाही किंवा प्रकाश पोहोचत नाही, म्हणून समुद्राच्या खोलवर काय असतो? अंधार असतो. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न आहे, लेखिकेने नदीचे वर्णन कसे केले आहे? लेखिकेने जे नदीचं वर्णन केलेलं आहे ते वर्णन आपल्याला इथे या प्रश्नाच्या उत्तरात लिहायचं आहे. नदीत खूप खूप पाणी होते. निळे निळे थंडगार व स्वच्छ पाणी होते. नदीचे पाणी इतके स्वच्छ होते की वरून तळाची वाळू दिसायची. गोल गोल दगड दिसायचे नि पोहणारे छोटे मासेही दिसायचे. अशा पद्धतीनं लेखिकेने नदीचे वर्णन केलेले आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, मीनूची व आईची चुकामुक का झाली? मुसळधार पावसात नदीचे पाणी गढूळले. मासे बावरले. एकमेकांना शोधू लागले. कोणीच कोणाला दिसत नव्हते. पाणी वेगाने वाहत होते. या गोंधळामुळे मीनूची व आईची चुकामुक झाली. त्यानंतर प्रश्न तिसरा,
घोडा मासा पाहून मीनूला का हसू आले? घोडमासा पाहून मीनूला का हसू आले? घोडमाशाचे तोंड हे घोड्यासारखे होते. त्याच्या पोटाला पिशवी होती. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली होती आणि हे सारे पाहून मीनूला काय आले? हसू आले. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, कोण कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा. कोण म्हणालं, कोणास म्हणाला आणि केव्हा म्हणालं ते आपल्याला लिहायचं आहे. प्रश्न पहिला, समुद्र समुद्र म्हणतात तो आला की. हे वाक्य कोण कोणास म्हटले आणि केव्हा म्हटले ते लिहायचं आहे. समुद्र समुद्र म्हणता तो आला की हे वाक्य आहे मीनू स्वतःशीच म्हणाली. जेव्हा मीनू पाण्याबरोबर गिरक्या घेत समुद्राकडे निघाली तेव्हा तिने हे वाक्य म्हटलेलं आहे. त्यानंतर त्याचं नाव घोडमासा, समुद्र घोडा हे वाक्य म्हटलेलं आहे कासवदादा मीनूला. कासवदादा मीनूला म्हणाला, जेव्हा मीनूला घोडमासा पाहून हसू आले तेव्हा तिला कासवदादा म्हणाला. प्रश्न तिसरा, घाबरू नकोस हा तर खेकडा. कासवदादा मीनूला म्हणाला. जेव्हा खेकड्याला पाहून मीनूची घाबरगुंडी उडाली होती तेव्हा कासवदादा मीनूला म्हणाला, घाबरू नकोस हा तर खेकडा. त्यानंतर प्रश्न चौथा आहे, कासवदादा चला ना माझ्याबरोबर. मीनू कासवदादाला म्हणाली. जेव्हा मीनूने नदीकडे येऊन तोंड धुतले तेव्हा ती म्हणाली, कासवदादा चला ना माझ्याबरोबर. नेक्स्ट प्रश्न आहे, शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो? क्रमाने क्रिया लिहा. म्हणजे शिंपल्यामध्ये मोती तयार होण्याची जी क्रिया आहे ती स्टेप बाय स्टेप म्हणजे क्रमाक्रमाने आपल्याला लिहायची आहे. म्हणजे सर्वप्रथम नेमकं काय होतं, त्यानंतर कुठली स्टेप होते, त्यानंतर कुठली स्टेप होते, अशा पद्धतीने आपल्याला क्रमाक्रमाने ही शिंपल्यामध्ये मोती कसे तयार होतात ते आपल्याला लिहायचं आहे. शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होतो त्याचा क्रम आहे. मोती तयार होण्याची क्रिया, पहिल्यांदा 2 शिंपल्याच्या पेटीत मासाच्या गोळ्यासारखा एक किडा असतो. त्याला चालायचे असते तेव्हा तो फटीतून पाय बाहेर काढून चालतो. या शिंपल्यात चुकून एखादा वाळूचा कण जातो व टोचू लागतो. किडा आपल्या अंगातून पातळ रस काढून त्या कणावर गुंडाळतो. बोध संपत नसल्यामुळे तो अधिकाधिक रस त्यावर गुंडाळत राहतो आणि कालांतराने त्यातून छानसा मोती तयार होतो. अशा पद्धतीनं समुद्रामध्ये शिंपल्यामध्ये मोती तयार होण्याची ही स्टेप बाय स्टेप काय आहे क्रिया आपण पाहिलेली आहे. त्यानंतर प्रश्न 5वा, 4-5 ओळीत वर्णन करा. पहिला आहे घोडमासा आणि दुसरा आहे खेकडा. सर्वप्रथम आपण घोडमासाचं वर्णन करूया. घोडमासा दिसायला विचित्र असतो. त्याचे तोंड घोड्यासारखे असते. त्याच्या पोटाला पिशवी असते. त्यात छोटी छोटी पिल्ले बसलेली असतात. घोडमाशाचा रंग पिवळा असतो. त्याला समुद्र घोडा असेही म्हणतात. त्यानंतर दुसरा आहे खेकडा. खेकड्याचे डोळे बटबटीत असतात. बटबटीत म्हणजे मोठे मोठे. खेकड्याला 6 किंवा 8 पाय असतात. त्याच्या पाठीवर कठीण कवच असते. तो तिरका चालतो. त्याच्या तोंडाजवळ 2 नांग्या असतात. नांग्यामुळे खेकडा स्वतःचे संरक्षण करतो. त्याच्यामुळे तो भक्ष्यही पकडतो. यानंतर प्रश्न 6वा आहे, इवलीशी यासारखे आणखी शब्द लिहा. इवलीशी सारखा आपल्याला लिहिता येईल लहानशी. त्यानंतर एवढीशी, थोडीशी,
प्रश्न 7वा, समानार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा. इवलीचा समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. इवली म्हणजे लहान. लांब यासाठी आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे जो की दूर येतं. त्यानंतर गरम, उष्ण, प्रचंड, मोठे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लिहा. टणक, टणकला इथे आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे जो की मऊ होतो. टणक म्हणजे मऊ, विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थाचा शब्द. पुढे, मागे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह येईल दोघांमध्ये. त्यानंतर मोठे, लहान, प्रकाश, अंधार. त्यानंतर प्रश्न 8वा आहे, योग्य जोड्या लावा. एका साईडला आपल्याला नाम दिलेलं आहे आणि दुसरीकडे विशेषण दिलेलं आहे. आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत. मीनू, मीनूसाठी आपल्याला इथे विशेषण शोधायचं आहे. मुसळधार, इवलीशी, खारट, पटबटीत. तर मीनू ही कशी होती? इवलीशी होती, म्हणजे नंबर 2 येईल. पाणी, पाणी हे कसं असतं? खारट. डोळे हे कसे होते? खेकड्याचे, बटबटीत. आणि पाऊस कसा असतो? मुसळधार. अशा पद्धतीने आपण नाम आणि विशेषण यांच्या जोड्या लावलेल्या आहेत. त्यानंतर खालील शब्द वाचा, समजून घ्या. शब्द वाचायचा आणि आपल्याला तो समजून घ्यायचा आहे. गदागदा, गदागदा म्हणजे आपण कसं गदगद हसतो, गदागदा. खोल खाल, खोल खाल म्हणजे खाले, खोल असलेला. पदोपदी म्हणजे प्रत्येक वेळेस. चित्र विचित्र म्हणजे वेगळाच, विचित्र. पटापट म्हणजे लवकर लवकर. रातोरात म्हणजे रात्रीतून. मोठमोठी म्हणजे खूप मोठाली. पावलोपावली म्हणजे पावला पावलाला. मागोमाग म्हणजे मागे मागे. त्यानंतर प्रश्न 10वा, तुम्ही मीनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा. म्हणजे मीनूनं जे काही समुद्रामध्ये पाहिलं होतं त्याचं वर्णन, समुद्राचं वर्णन तिच्या आईला कसं केलं असतं हे तुम्हाला तुमच्या शब्दात सांगायचं आहे. मीनू कुठे गेली? समुद्रात गेली. समुद्रात गेल्यानंतर तिला कसं वाटलं समुद्र, तो तुम्हाला इथं काय करायचं आहे, त्याचं वर्णन करायचं आहे. समुद्रामध्ये तिला कोण कोण भेटला? घोडमासा भेटला म्हणजे समुद्र घोडा भेटला. त्यानंतर खेकडा भेटला. ती घाबरायला लागली. मोठे मोठे मासे पाहून ती घाबरायला लागली. तर या सगळ्याचं वर्णन तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही मिनीमासी आहात असं समजून तुम्हाला समुद्राची माहिती आईला सांगायची आहे. त्यानंतर प्रश्न 11वा आहे, शंख शिंपल्यापासून शोभेच्या वस्तू बनवा. खूप सुंदर वस्तू आपल्याला शंख शिंपल्यापासून बनवता येतात. त्या वस्तू तुम्ही बनवू शकता. त्यानंतर खालील वाक्य वाचा. विसूने ताजमहल पाहिला. मंदाने सुरेशला सांगितले पायल तुझ्याकडे उद्या येणार आहे. एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असता किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना एकेरी अवतरण चिन्ह वापरले जाते, जे असं दाखवलं जातं. आता इथं ताजमहल हा एकेरी अवतरण चिन्हात लिहिलेला आहे, कारण विसूने ताजमहल पाहिला. ताजमहल या शब्दावरती जोर द्यायचा आहे म्हणून याला एकेरी अवतरण चिन्हात लिहिलेलं आहे. मंदाने सुरेशला सांगितले पायल तुझ्याकडे उद्या येणार आहे. पायल तुझ्याकडे उद्या येणार आहे हे जे वाक्य आहे कोणाच्या तोंडचं आहे? मंदाच्या तोंडचं आहे. सुरेशला सांगितले मंदाने. पायलने सांगितलेलं वाक्य मंदाने सुरेशला सांगितले पायल तुझ्याकडे उद्या येणार आहे. अशा वेळेस सुद्धा आपण काय करतो? एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. त्यानंतर खालील वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायचा आहे तुम्हाला. सूर्य पूर्वेला उगवतो.
सूर्य पूर्वेला उगवतो, हा काय आहे? वर्तमान काळ आहे. दररोज सूर्य कुठं उगवतो? पूर्वेला उगवतो. मला लाडू आवडला, म्हणजे लाडू खाणं झालं आणि तो खाल्ल्यानंतर तसं आवडला, म्हणजे हा कोणता काळ आहे? भूतकाळ. आईचा स्वयंपाक झाला होता, म्हणजे हे सुद्धा काय आहे? भूतकाळ आहे. होऊन गेलेली क्रिया आपण भूतकाळात तिला कन्सिडर करतो. मी गावाला जाईन, म्हणजे जाण्याची क्रिया पुन्हा पुढे होणार आहे, भविष्यात होणार आहे, म्हणजे ह्याला आपल्याला म्हणायचं आहे भविष्यकाळ. तू का रडतेस? हा आहे वर्तमान काळ. तू का रडतेस? क्रिया चालू आहे रडण्याची, म्हणून वर्तमान काळ. मी पोहायला शिकणार आहे, पोहायला शिकणार आहे, म्हणजे हा कोणता काळ आहे? भविष्यकाळ, म्हणजे पुढची गोष्ट आहे. मी शिकणार आहे, त्यामुळे ते कोणत्या काळात येईल? भविष्यकाळात येईल. अशा पद्धतीने आज आपण मीनूचा जलप्रवास या पाठाचे स्वाध्याय लेखन पूर्ण केलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.